गोंदियात स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली. जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला. तर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हरित महाराष्ट्राच्या भविष्यासाठी गोंदिया शहराला लागून असलेल्या कुडवा गावात एक झाड दादा के नाम या उपक्रमाची सुरुवात करीत कुडवा गावात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा यावेळी स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेत समाजहिताचे आणि जनकल्याणाची कामे अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. श्रद्धांजली कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर जयंतीनिमित्त स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींनी सगळ्यांनी भावपूर्ण अभिवादन केले. सरोज कावळे, ब्युरो